नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. धम्मदीप बुद्धविहारात पूज्य भंते कश्यप यांचा 82वा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भंते गण यांचे स्वागत महिला मंडळाने पुष्पवर्षाव करून केला. या प्रसंगी विहारात शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक उपासिका यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. वंदना पूजा झाल्यानंतर भंते राहुल बोधिथेरो यांनी देसना दिली, तर सर्व भंतेंना पूज्य भंते कश्यप यांच्याकडून भिक्खू संघास चिवरदान व बुद्धमूर्ती भेट देण्यात आली. यावेळी उपस्थित भंते राहुल बोधिथेरो, सुगदानंद थेरो, भंते मोगलायन, भंते राहुल मित्र, भंते चंद्रास, भंते धम्मपाल, भंते दीपंकर, भंते विपशी, भंते बुद्धपुत्र ते ब्रह्मपुत्रा वाढदिवसाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु विजय शिरसाट यांनी केले. भिक्षूंसाठी वंदन असो. साधू 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 इष्टांगं भजतां दय्यं कथं समेजतो सभे परंतु चित्तसंकल्पा छन्दो गुणो सोयता आयुरारोग्य संपदि शब्द संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति इमिना जय समीजितो साधु साधु साधु. आणि मी आमच्या सर्व भिक्षूंच्या वतीनं भंतेजींना 2 शब्द बोलावे अशी त्यांना मी सूचना करतो. हरवून गेले भंतेजींचं प्रवचन आणि आजचा वाढदिवसाचा जो दिवस आहे फार अप्रतिम आलेला आहे. 2 मिनिटं भंतेजी. तुम्ही एवढं प्रेम मला दाखवलं, या ठिकाणी उपस्थित आला. मी कोणाला असं बोलवलं पण नव्हतं मी, पण कसं आपोआप सगळं इथपर्यंत झालं म्हणजे भागवून गेलो आहे. माझ्या आईने एकट्याने मला जन्म दिला. माझ्या आईने एकट्याने जन्म दिला आहे. ती आई आता सध्याच नाही आहे, पण ते एवढे बसलेले आया आणि माता बहिणी तुमच्या प्रेमामुळे माझं आयुष्य मला कुठची अशी मुलींना भासली या ठिकाणी 10 वर्षामध्ये. हे सर्व माझे उपासक एवढी काळजी घेतात आहे. कधी कधी मी घरीवरून येतो आणि मला काम करण्यासाठी पण फार चांगली वेळ देतात, प्रोत्साहन देतात. म्हणते तुम्ही जे काय करता आम्हाला फार बरं वाटतं. तर आता तुमच्या सगळ्यांसाठी आणि आमच्या भिक्खू संघासाठी मी व्यक्त भावना करतोय. तब्येत बरी नाही तरी पण आज प्रयत्न करतो. तुमच्या एवढं यांना बघितल्याच्यानंतर माझी तब्येत थोडी आता बरी झाली असं मला वाटतं, म्हणून मंगल माहिती करतो. नमो बुद्धाय. आज धम्मदीप बुद्धविहारामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्तानं आणि भंते काश्यप यांच्या वाढदिवसानिमित्तानं भिक्षू संघाला निमंत्रित करून पूजा वंदना करण्यात आली आणि काश्यप भंतेजींना जन्मदिवसाच्या शुभेच्छा आणि त्याचबरोबरीनं कार्तिक पौर्णिमा हे देखील साजरी करण्यात आली. कार्तिक पौर्णिमा ही बौद्ध धर्मामध्ये विशेष रूपाने 2 महत्वपूर्ण घटना भगवान बुद्धा अस्तित्वात असताना घडलेल्या आहेत. पहिली घटना तर आजच्या पौर्णिमेला नदी काश्यप, उर्वेला काश्यप आणि गया काश्यप असे 3 जटिल काश्यप बंधू यांची धम्मदीक्षा झालेली आहे. आणि म्हणून आजची पौर्णिमा या त्या धम्मदीक्षेचे एक प्रतीक आहे. परंतु भगवान बुद्ध हयात असतानाच भगवंताचे जे डावे हात समजले जात होते असे भंते मोगल्यान भंतेजी विदिशाकडे जात असताना विदिशाच्या काही लोकांनी भंतेजींना दगड फेकून त्यांच्यावरती काठीने हल्ले करून अरंत जरी होते तरी पूर्वीचे काही कर्म दूषित असल्यामुळे अरंत झाले म्हणून सुद्धा ते कर्म नष्ट नाही झाले. आणि त्यांच्या त्या कर्माच्या भावनेतून
अरहंतवत प्राप्त झालं तरी देखील काही लोकांनी त्यांना दगड आणि काठींनी ठेचून मारले आणि आजच्याच पौर्णिमेला म्हणते महामोगल्यान यांची हत्या करण्यात आली. आणि म्हणून हा दिवस म्हणते महामोगल्यान यांच्या हत्येचा दिवस म्हणून सुद्धा बरेच उपासक उपासिका याला पाळण्याचं काम करतात. भगवंताने जन्म आणि मृत्यू हे दोन्ही दुःख सांगितल्यामुळे अरहंताच्या मृत्यूचं दुःख हे कधी पाळल्या जात नाही. आणि महामोगल्यान भिक्षूंच्या अस्थी आजही विदिशा म्हणजे सांचीच्या जवळ, सांचीच्या स्तूपाच्या बाजूला श्रीलंकाच्या देशाच्या भिक्षूंनी एक सुंदरचं विहार बांधलेला आहे. आणि त्या विहारामध्ये आजही बनते यांच्या अस्थींची फार मोठी रॅली काढून तिथे एक बौद्ध उत्सव महोत्सव साजरा करण्यात येत असतो. त्याच पद्धतीनं आजच्या दिवशी सारनाथ मूलगंधे कुटी विहार या ठिकाणी देखील भगवान बुद्धांच्या अस्थी, सारीपुत्त बनतेजनी मोगल्यान बनतेंच्या अस्थी यांची सुद्धा सुंदरशी रॅली काढल्या जाते आणि तिथे बौद्ध उत्सव साजरा केला जातो. कारण बुद्ध धम्मामध्ये जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी समान आहेत. भगवंत जन्मालाही दुःख मानतात आणि मृत्यूलाही दुःख मानतात. परंतु या दोन्ही गोष्टी दुःखदायक जरी असतील तर दुःखाचे सोहळे साजरे करणं हे बौद्ध धर्मामध्ये बिलकुलही सांगितलं नाहीये. आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेला भारत देशामध्ये भिक्खू महामोगल्यान यांचा महापरिनिर्वाणाचा दिवस म्हणून अनेक लोक त्यांच्या अस्थींची वंदना, पूजा वंदना करण्याचं काम करत असतात. परंतु कार्तिक अमावस्या जी सध्याला तुम्ही जो प्रश्न विचारला, की सध्याला भारत देशामध्ये मिश्रित असा धम्म सांगितला जात आहे. याचं कारण असे की ज्या ज्या उपासकांनी, ज्या ज्या भिक्षूंनी ज्या ज्या गोष्टी कुठून तरी ऐकलेल्या आहेत, कुठेतरी वाचलेल्या आहेत, त्या गोष्टींची विशेष प्रकारची संप्रजा न करता, विशेष प्रकारची पटीपत्ती न करता जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे तेच लोकांना देत आहेत. आणि म्हणून भिक्षू संघाच्या वतीनं सुद्धा उपासक लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मत प्रवाहित होत आहेत. जसं आपण प्रश्न विचारला की आता आपण फार मोठा उत्सव साजरा केला तो म्हणजे भारत देशामध्ये दिवाळी हा सण. तर बऱ्याच लोकांचे प्रश्न आम्हालाही पडतात की भंतेजी अमुक एका वरिष्ठ भंतेनी सांगितलं दिवाळी साजरी करा, अमुक एक वरिष्ठ भंते जे ते सांगतात दिवाळी साजरी करू नका. परंतु दिवाळी साजरी करणं या दिवाळी न साजरी करणं या पाठीमागे बौद्ध धम्मामध्ये विशेष कुठल्याही प्रकारचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. जे भिक्षू सांगत आहेत की दीपदान उत्सव थायलंडमध्ये साजरा केला जातो, दीपदान उत्सव बर्मा देशात साजरा केला जातो, दीपदान उत्सव श्रीलंका देशामध्ये साजरा केला जातो. हो, नक्की श्रीलंकामध्ये दीपदान उत्सव होते. दीपदान उत्सव नाही आहे हा शब्द कुठून आला कुणाला माहिती, परंतु हा शब्द कोणत्याही बौद्ध राष्ट्रात दीपदान हा शब्द वापरला जात नाही. दीप उत्सव किंवा दीप प्रज्वलित करण्याचा उत्सव आहे, किंवा दीप आकाशात सोडण्याचा उत्सव आहे, किंवा अनंत दिवे लावण्याचा उत्सव आहे, की त्याला दीप प्रज्वलित करणे असं वगैरे म्हणतात. परंतु थायलंडमध्ये सुद्धा हा शब्द वापरला जात नाही, श्रीलंकामध्ये सुद्धा हा शब्द वापरला जात नाही. पण तो शब्द भारतामध्ये कुठून आला, कोणत्या विद्वानांनी आणला, आणखी त्याच्याबद्दल विशेष माहिती नाही. जे भिक्षू सांगतात की दोन प्रकारे सांगितल्या जाते की कार्तिक अमावस्येला भगवान बुद्ध पहिल्यांदा कपिलवस्तूच्या नगरीमध्ये गेले आणि कपिलवस्तूच्या लोकांनी दिवे लावून भगवंताचं स्वागत केलं. भगवंत कपिलवस्तूला गेले ही गोष्टही खरी आहे. जेव्हा भगवंत कपिलवस्तूला गेले त्यावेळेस लोकांनी दिवे लावले ही गोष्ट खरी आहे. या गोष्टीला खरं म्हणण्याचं असं कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये लाईट नावाचा प्रकार नव्हता, मेणबत्ती नव्हती, केरोसिन हा प्रकार देखील नव्हता. कारण भारत देशामध्ये कुठेही केरोसिनचे विहिरी नाही आहेत, त्याच्यामुळे त्यातून केरोसिन करतील दिवे लावतील हा प्रकार नाही. परंतु 2500 वर्षापूर्वी बुद्ध असताना देखील अंधार पडायचा आणि अंधार दूर करण्यासाठी
लोक आपल्या घरामध्ये तेलाचे दिवे लावत असतील. प्राचीन काळामध्येही आपल्या घरातला अंधार दूर करण्याची ही एकमेव गोष्ट होती. परंतु ज्यावेळेस राजपुत्र बुद्ध होऊन जेव्हा कपिलवस्तूला आले, त्यास नक्कीच लोकांनी रोज, जे व्यक्ती रोज एक दिवा लावत असेल, आपला राजपुत्र बुद्ध होऊन आपल्या देशात परत आलाय म्हणून त्याच्या आनंदात लोकांनी त्या दिवशी जे एक लावत असतील त्यांनी 2 लावले असतील, ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी आणखीन 5-6 लावले असतील. म्हणजे बुद्ध जेव्हा कपिलवस्तूला आले तेव्हा लोकांनी दिवे लावले. ही गोष्ट नाकारता येत नाही, ही गोष्ट खरी आहे, लावलेही असते. परंतु कार्तिक अमावस्येला बुद्ध कपिलवस्तूला पहिल्यांदा गेले, हे जे काही लोक सांगत आहेत, तर याला ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. कारण त्याचं कारण असं, कारण ज्ञानप्राप्तीनंतर भगवंत 2 महिने म्हणजे 8 आठवडे संपल्यानंतर भगवंत वाराणसीला सारनाथला जातात. सारनाथला गेल्यानंतर 3 महिने ते पंचवर्गीय लोकांना उपदेश देतात. जसं 3 महिने संपत आले, त्याच्यानंतर यश राजपुत्र तो भगवंताकडे येतो आणि तो दीक्षित होतो. त्याच्यानंतर यशाचे मित्र, यशाचे नातेवाईक भगवंत त्यांना दीक्षित करतात आणि त्या सगळ्यांना दीक्षा देत देत भगवंत बुद्धगयेला येतात. आणि बुद्धगयेला आल्यानंतर उर्वेला कश्यप याच्या आश्रमात भगवान बुद्ध राहण्याचा हट्ट करतात. ती कथा बाबासाहेबांनी बुद्धांनी धम्मग्रंथामध्ये फार सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे. खरं तर आपल्याला रेफरन्स म्हणून सध्याला तरी बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ हा आपण प्रमाण मानला पाहिजे. बाबासाहेबांनी तो ग्रंथ लिहिताना फार अभ्यासपूर्वक, फार विचारपूर्वक आणि बऱ्याच ग्रंथांची छाननी करून मिश्रित धर्माला बाजूला सोडून शुद्ध परिशुद्ध असा धम्म आपल्या हातात दिलेला आहे. म्हणून भारतीय बुद्धांनी धम्म शिकण्यासाठी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म हा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ हा आपला सर्वात पहिल्यांदा प्रमाण ग्रंथ मानला पाहिजे. आणि याच ग्रंथाला प्रमाण मानून त्यांनी त्रिपिटकाचा अभ्यास केला पाहिजे. त्रिपिटक वाचत असताना, त्रिपिटक श्रवण करत असताना, त्रिपिटक ऐकत असताना बोधिसत्वाने लिहिलेल्या बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथाच्या विसंगत असं जर काही येत असेल तर त्याच्यावरती संप्रजान करणं म्हणजे संशोधन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर्क लावणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हीच गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे. म्हणून भारतीय बौद्ध हे बोधिसत्वाच्या तर्कसंगत धम्माचे अभ्यासक बनले पाहिजेत. परंपरेला नक्कीच आपण स्वीकारलं पाहिजे. नक्कीच आपण थायलंडच्या परंपरा, जापानच्या परंपरा या नक्कीच आपण फॉलो केल्या पाहिजेत. परंपरा फॉलो करायला किंवा तिथली ट्रेडिशनल फॉलो करायला काही बंधन नाही. परंतु ज्यावेळेस सिद्धांताची गोष्ट येईल त्यावेळेस नक्कीच बोधिसत्वांनाच आपल्याला प्रमाण मानणं आवश्यक आहे, विशेष भारतीय बौद्धांना तरी. बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये भगवान बुद्ध यश राजपुत्राला त्याच्या मित्रांना दीक्षित करून बुद्धगयेत परत येतात आणि बुद्धगयेत आल्यानंतर उर्वेला कश्यपाच्या आश्रमात राहण्याची त्याला वारंवार विनंती करतात. आणि उर्वेला कश्यप त्यांना नकारतो, कारण एक व्यक्ती येऊन इथे सगळ्या अग्नी जाळतो किंवा एक मुचलिंद येऊन इथे सगळ्या अग्नी जाळतो असे 2-3 प्रकारचे शब्द काय ठिकाणी आलेले आहेत. एक नागाबद्दल सांगितलेलं आहे. भगवंत मनातल्या मनात म्हणतात की नाग लोक आधीच माझं शिष्य झालेलं आहे, हे काही कश्यपला माहीत नसावं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की हरकत नाही, तुम्ही घाबरू नका, मी राहायला तयार आहे. आणि सकाळी उठून कश्यप विचार करतो की अरे ज्या मुनीला मी माझ्या आश्रमात ठेवले त्या गौतमाला ठेवले, त्याचं काय झालं असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या शिष्याला घेऊन भगवंताला येतात, तर भगवंत तिथे ते जे नाग असतात ते भगवंताची सेवा करताना आपल्याला दिसतात. म्हणून त्याला वाटतं की गौतम हा एक काहीतरी चमत्कारिक व्यक्ती आहे, हा जर माझ्या आश्रमात राहिला तर या नागापासून होणारा त्रास माझा वाचेल, म्हणून त्याने गौतमाला ठेवून घेतलं. परंतु भगवंताच्या मनात विचार वेगळाच होता आणि भगवंत वारंवार त्याला धम्म कसा सांगता येईल ती संधी शोधायचे.
त्याच्यामध्ये बरेच दिवस गेले. त्याच्यानंतर कार्तिक पौर्णिमेला जे लोक जे भिक्षू सांगत आहेत त्यांनाही हा इतिहास माहिती आहे. कार्तिक पौर्णिमेला काश्यप बंधूंची दीक्षा झाली हे आपल्याला सगळेच भिक्षू सांगतात. जे भिक्षू दिवाळीचं महत्व सांगतात तेही हेच सांगतात. जे भिक्षू दिवाळी करू नका सांगतात तेही हेच सांगतात. म्हणजे सारनाथवरून निघाल्यानंतर 1 महिन्याने काश्यप बंधूची दीक्षा होते. म्हणजे त्याच्यामध्ये कार्तिक अमावस्या निघून गेली. त्याच्यानंतर भगवंत उर्वेला सोडून राजगीरमध्ये येतात आणि राजगीरमध्ये येऊन आपला धम्म लोकांना सांगत असतात. आणि त्यावेळेस राजा शुद्धनापर्यंत बातमी महती पोचली. कारण उर्वेला काश्यप, गया काश्यप, नदी काश्यप हे 3 बंधू त्या काळात अतिशय लोकप्रचलित होते. जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली त्यांची वार्ता जगामध्ये किंवा त्या जम्बूद्वीपामध्ये वाऱ्यासारखी पसरली. आणि नक्कीच ही वार्ता कपिलवस्तूमध्ये पोचली. आणि आपल्या मुलाची महती ऐकून तो मुलगा परत आला पाहिजे म्हणून त्यांच्या पित्यानं वारंवार भगवंताला विनंती केली. जे लोक पाठवायचे ते भिक्षू बनून जायचे. याच्यामध्ये बराचसा काळ गेला. त्याच्यानंतर भगवंत कालुदाईच्या विनंतीला सन्मान देत आपले बुद्ध कपिलवस्तूला नगरीमध्ये जातात. परंतु ज्या दिवशी गेले होते तो दिवस नक्कीच कार्तिक अमावस्येचा नव्हता. त्याच्यासाठी आपल्याला रेफरन्स बघावा लागेल. परत आपण जे भिक्षू त्या पौर्णिमेचं महत्व सांगतात, त्या अमावस्येचं महत्व सांगताना सांगत असतील की या दिवशी बुद्ध कपिलवस्तूला आले. त्यांच्याच पुस्तकात लिहिलेलं आहे की ज्यावेळेस, आणि बुद्धांनी धम्मग्रंथात लिहिलेलं आहे, ज्यावेळेस पहिल्यांदा बुद्ध कपिलवस्तूत आले तर कपिलवस्तूच्या शाक्याने असा एक संकल्प केला की आपल्या शाक्यातल्या घरातला प्रत्येक घरातला एक मुलगा आपण गौतमासोबत भिक्षू बनू आणि त्याच्या संघात त्यांना सहभागी करू. जसं लोकांनी संकल्प केला होता तसा राजघराण्यातल्या लोकांनी संकल्प केला. बाबासाहेब त्याचं उदाहरण देताना अनिरुद्ध याची दीक्षा याचं उदाहरण देतात. म्हणजे अनिरुद्धाच्या वडिलांनी सुद्धा तो संकल्प केला होता की आपल्या घरातला एक मुलगा गेला पाहिजे. महानाम आणि अनिरुद्ध यांचं संभाषण झालं आणि अनिरुद्धाने ठरवलं की मी भगवान बुद्धाच्या धम्मात भिक्षू म्हणून सहभागी होईल. त्याचबरोबरीनं भगवान बुद्ध म्हणजे गौतमाचे जे पूर्वाश्रमीचे जे नातेवाईक आहेत, म्हणजे भगवंताचा राजा शुद्धोधन पासून झालेला दुसरा मुलगा, त्याचं नाव नंद आणि आनंद, आणि त्याच्याच बरोबर राहुल आहेत, देवदत्त आहेत, असे सगळेचे सगळे शाक्य लोक दीक्षाचा विचार करतात. परंतु नंद आणि राहुल या 2 शाक्य पुत्रांची दीक्षा फाल्गुन पौर्णिमेला होते. आणि हे आपण बरेच लोकांनी पुस्तकात वाचलं असेल. ते भिक्षूही सांगतात. म्हणजे जर आपण असाच विचार जर केला की भगवंत कार्तिक अमावस्येला गेले होते तेव्हापासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत हे कपिलवस्तूतच राहिले होते का? म्हणजे 4-4, 5-5 महिने भगवंत कपिलवस्तूत राहिले असा कुठलाही पुरावा, ऐतिहासिक पुरावा आपल्या ग्रंथात मिळत नाही, पुस्तकात मिळत नाही. आणि म्हणून जे लोक म्हणतात की बुद्ध पहिल्यांदा कपिलवस्तूला गेले त्यावेळेस लोकांनी दिवे लावले म्हणून आपण कार्तिक अमावस्येला दिवे लावले पाहिजे, हे म्हणणं अत्यंत तर्क विसंगत आहे. दुसरा एक तर्क सांगितला जातो की सम्राट अशोकाने विजयादशमीला दीक्षा घेतल्यानंतर कार्तिक अमावस्येला एका वेळेस 84,000 स्तूपांचं उद्घाटन केलं आणि ते उद्घाटन दिवे लावून केलं. असे जे काही कोणी सांगत आहेत अशांना सुद्धा ऐतिहासिक पुरावा नाही. आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी, कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचं असेल तर तुम्ही कार्तिक पौर्णिमेला दिवे लावा, तुम्ही आषाढ पौर्णिमेला दिवे लावा, तुम्ही वैशाख पौर्णिमेला दिवे लावा. आपल्याकडे 12 पौर्णिमा आहेत, 12 पौर्णिमेला दिवे लावा. आपल्याकडे 12 अमावस्या आहेत, 12 अमावस्येला दिवे लावा. पण मुद्दा म्हणून ज्या दिवशी आपल्या भिक्षू संघाची कत्तल केली, हा इतिहास आहे, त्या दिवशी आपण दिवे लावणं, गोडधोड पदार्थ खाणं हे तर्क विवेक बुद्धीला पसंत पडत नाही.
पण जे भिक्षू रेफरन्स देतात की थायलंडमध्ये हा उत्सव साजरा होतो, तर त्या भिक्षूंनी सुद्धा बघावं, त्यांनी थोडासा विचार करावं की कार्तिक अमावस्येला थायलंडमध्ये दीपदान उत्सवाचा कार्यक्रम मुळीच होत नाही. तो कार्यक्रम माघ पौर्णिमेला होतो. माघ पौर्णिमेला माघ उत्सव म्हणून धम्मकाया सेंटरमध्ये लाखो दिवे लावले जातात. आता सध्याला विज्ञान फार जवळ आलेलं आहे, जगही फार जवळ आलेलं आहे. आपणही फेसबुकवरही असतो, व्हॉट्सअपवर असतो. एक तरी व्यक्ती आपला बौद्ध उपासक थायलंडमध्ये राहत असेल, श्रीलंकात राहत असेल, बर्मामध्ये राहत असेल, आपण त्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजे कार्तिक अमावस्येला तुमच्या देशामध्ये दिवे लावण्याचा उत्सव तुम्ही साजरा केला का आपण विचारू शकतो. सज्जन हो, थायलंडमध्ये दिवे लावण्याचा उत्सव असतो, बर्मामध्ये पण दिवे लावले जातात, बुद्धगयेमध्ये दिवे लावले जातात, श्रीलंकामध्ये दिवे लावले जातात, परंतु ते दिवे पौर्णिमेच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी लावतात. आणि जो दीपदान उत्सव ज्याचे फोटो की फार फोटो बघतो की काही लोकांनी दिवे आकाशात उडवले, खूप दिवे लावले, हे फोटो धम्मकाया सेंटरचे आहेत. आणि धम्मकाया सेंटरमध्ये हा उत्सव दिवे लावण्याचा उत्सव हा कार्तिक अमावस्येला न होता माघ पौर्णिमेला माघ महिन्यामध्ये मग उत्सव म्हणून तिथे साजरा केला जातो. म्हणून सजन हो, बौद्ध उपासक उपासिकांनी अभ्यासक उपासक बनलं पाहिजे, तर्कसंगत उपासक बनलं पाहिजे. कारण भगवान बुद्ध विज्ञानवादी, विज्ञान सांगणारे बुद्ध जगातले पहिले सायंटिस्ट आहेत. आणि विज्ञान शिकायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला पर्यत्ती करावं लागते. पर्यत्ती म्हणजे थेअरी, म्हणजे वाचणे, बघणे, ऐकणे या गोष्टी. पण त्याच्या पुढे जाऊन विज्ञान शिकण्यासाठी आणखीन एक स्टेप असते, ते म्हणजे काय, तर कोणती गोष्ट ऐकल्यानंतर वाचल्यानंतर ती प्रॅक्टिकल करून बघणे. आणि प्रॅक्टिकल करणे म्हणजेच पटीपत्तिया करणं. आणि ते आपण पटीपत्तिया केली पाहिजे, आपण त्याच्या टेस्ट घेतल्या पाहिजेत. म्हणून जगाचा टेस्ट घेऊन आपणच धम्मला शिकलो पाहिजे. भगवान बुद्धचा धम्म शिकत असताना दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. कपिल मुनीचा सिद्धांत आणि आपले बुद्ध जेव्हा सुजाताची खीर खातात आणि परत ध्यानाला बसतात तर त्यांच्यावरती सांख्य तत्वज्ञानाचा फार मोठा पगडा होतो. आणि सांख्य तत्वज्ञानाचे सिद्धांत सांगतो प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान, तर्क आणि अन्वेषण या दोन कसोट्या लावूनच आपण आपल्या धम्माला शिकलं पाहिजे, समजलं पाहिजे. जी गोष्ट आपल्याला समजत नाही ती गोष्ट असत्य आहे असाही आपण विचार करू नये. कारण एखादा भिक्षू किंवा एखादा उपासक किंवा एखादा अभ्यासक एखादी गोष्ट जर आपल्याला सांगत असेल तर ती गोष्ट लगेच ऐकल्याबरोबर चुकीची आहे असा निष्कर्ष लावू नये. ती गोष्ट घासून पुसून बघावी, तिला तर्कसंगत विवेकीने त्याच्याबद्दलचे पूर्ण ज्ञान घ्यावेत आणि नंतरच त्या गोष्टीला आपण सोडलं पाहिजे. दुसरा मुद्दा की बरेच लोक म्हणतात की हे मला पटत नाही म्हणून मी तिला सोडलं पाहिजे, किंवा ही गोष्ट मला पटते म्हणून मी तिला स्वीकारलं पाहिजे. तर हा नियम धम्मासाठी अत्यंत चुकीचा नियम आहे. कारण या नियमानुसार जर आपण गेलो तर जगामध्ये दारू पिणारे लोक आहेत. दारू पिणं त्यांना योग्य वाटते, त्यांना पटते म्हणून ते दारू पितात. जगामध्ये लहान लहान मुलं आहेत, त्यांना अभ्यास करायला बिलकुल आवडत नाही, त्यांना अभ्यास पटत नाही, अभ्यास केला पाहिजे असं त्यांना वाटत नाही म्हणून अभ्यास खराब होत नाही. आणि दारू पिणाऱ्या लोकांना दारू आवडते म्हणून दारू चांगली होत नाही. मला पटत आहे किंवा मला पटत नाही म्हणून एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट होऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीला मान्य करण्यासाठी, स्वीकारण्यासाठी ती पटत आहे किंवा नाही पटत आहे हा तर्क लावणं चुकीचं आहे. पण त्या गोष्टीबद्दलचं ज्ञान घेणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणून भारतीय बौद्धांना एकच विनंती असेल, सूचना असेल की धम्म शिकत असताना धम्माच्या परंपरा, थाई परंपरा, जापनीज परंपरा, बौद्ध परंपरा ज्या ज्या देशात गेलेल्या आहेत या सगळ्या परंपरा भारतातून तिथे गेलेल्या आहेत. त्या देशात जाऊन त्यांच्या थोड्याशा भौगोलिक परिस्थितीने त्या परंपरा त्यांनी बदललेल्या आहेत. ज्या परंपरा चांगल्या असतील, त्यांची श्रद्धा वाढत असेल अशा परंपरा स्वीकारायला काही हरकत नाही. परंतु भारतामध्ये जे उत्सव बौद्ध धम्माला नष्ट करण्यासाठी उत्पन्न झालेत असे उत्सव आपण साजरे करू नयेत
आणि कुणी करत असेल तर त्याला त्याचे रेफरन्स मागावेत, त्याला त्याचे ऐतिहासिक पुरावे मागावेत. मी सांगतो म्हणून नव्हे, आपण अनुभवलं पाहिजे आणि अनुभवण्यासाठी आपल्याकडे ऐतिहासिक पुरावे असणं अत्यंत आवश्यक आहे. छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे दिवे लावण्याच्या गोष्टी किंवा आणखीन चिवरदान करण्याच्या गोष्टी, थोडीशी परंपरा बदलली किंवा थोडस पद्धत बदलली तर याने विचलित होऊ नका, कारण या परंपरा आपापल्या पद्धतीने बदलतात. जसं आजही आपण बघतो की महाराष्ट्रामध्येच बघा, कोकणाच्या थोड्या परंपरा वेगळ्यात, विदर्भाच्या परंपरा वेगळ्यात, कोल्हापूर सोलापूरच्या परंपरा वेगळ्यात. भौगोलिक जसं जसं बदल होतो तसं तसं लोकांची भाषा बदलते, राहणीमान बदलतं, खाणं पिणं बदलतं, पहिराव बदलतो, बोली बदलते, शब्द बदलतात, परंतु गाभा मात्र तोच असतो. म्हणून गाभा बदलता कामा नये, त्यातलं जे सिद्धांत आहे तो बदलता का नाही. वरचं प्रकार जर बदलत असेल, अवडंबर बदलत असेल तर फरक नाही, पण गाभा जर बदलत असेल तर घातक आहे. म्हणून आपण सर्वांनी वैचारिक बनलं पाहिजे आणि जे कोणी सांगतात त्यांना आपण विनंतीपूर्वक म्हटलं पाहिजे, भंतेजी आम्हाला, किंवा जे उपासक असतील त्यांनाही म्हटलं पाहिजे, जो कोणी वैचारिक असले त्यांना म्हटलं पाहिजे, कृपया करून आपण याचे पुरावे द्या, आणि ते पुरावे समजले तरच आपण त्या गोष्टीला स्वीकारलं पाहिजे अशी अपेक्षा करतो. कारण बाबासाहेबांचे अनुयायी हे अभ्यासकच असले पाहिजे, तर्कसंगतच असले पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि बोधिसत्वाच्या विचारांचे बौद्ध अनुयायी या भारतात, श्रद्धावान उपासक या भारतात बनले पाहिजे. श्रद्धा आणि प्रज्ञा या दोघांची सांगड घालून आपण जीवन जगावं अशी अपेक्षा करतो. सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करतो. भिक्षू संघाच्या प्रती सुद्धा क्षमायाचना करतो, कारण जे वरिष्ठ भिक्षू आहेत, जे भिक्षू आपल्या पद्धतीने सांगतात, पण त्यांच्यामुळे समाजामध्ये जे मतभेद होत आहेत हे मतभेद होता कामा नयेत. म्हणून वरिष्ठ भिक्षूंनी एकत्र यावं आणि एकत्र बसून एक सूत्रपणा त्यांच्या वचनांमध्ये यावी अशी भिक्षूंकडून सुद्धा अपेक्षा करतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. साधू साधू साधू. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.